नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी आपल्यासोबत राहावे असे वाटत असेल तर आपण काय केले पाहिजे? स्वामींचे सानिध्य मिळवण्याचा सर्वात सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे. ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कामध्ये राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाला कोणतेही बंधन नसते. त्यामुळे तुम्ही चालता बोलता, उठता बसता, काम करताना, स्वयंपाक करताना आहे त्या स्थितीमध्ये जसा वेळ मिळेल, जसे आठवेल तसे स्वामी नाव घेत राहावे. याने स्वामींची शक्ती नेहमी आपल्यासोबत राहते. आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ पोहोचतो. स्वामींनी सतत सोबत राहावे यासाठी जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता, महत्त्वाच्या कामासाठी जाताना, अगदी सहज बाहेर जाताना, म्हणजे जरी भाजी जरी आणायला जात असाल तरी स्वामींना नमस्कार करूनच बाहेर पडावे. स्वामींना विनंती करावी की स्वामी तुम्हीही सोबत चला आणि मनामध्ये विश्वास ठेवावा की स्वामी आपल्यासोबतच आहेत. याने आपल्याला खूप चांगले अनुभव येतील. आपली कामेही पटपट होतील. आजकाल आकस्मिक संकट, दुर्घटना यांचे प्रमाण वाढलेले आहे. वेळ काळ ही सांगून येत नाही. त्यामुळे काळ ज्यांच्या इशाऱ्यावर चालतो असे स्वामी जर आपल्यासोबत राहिले तर आपले संकटांपासून संरक्षण होईल. महत्त्वाच्या कामासाठी जाताना जर स्वामींना सोबत चालण्याची प्रार्थना केली तर त्यामध्ये अडचणी येणार नाहीत आणि अडचणी आल्यास तर स्वामी सोबत असल्यामुळे आपल्याला त्यातून लगेच मार्गही मिळेल. जेव्हा पण तुम्ही खूप आनंदी असाल, तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असतील, तुम्हाला खूप मोठे यश मिळाले असेल, तेव्हा स्वामींचे आभार माना. सर्व सुख समृद्धी आनंद तुमच्यामुळे मिळाले स्वामी असे स्वामींना बोला. स्वामी कृपेप्रती कृतज्ञ राहा. याने आपल्यातला अहमपणा, गर्व कमी होतो. मी हे केले आहे, मी हे करून दाखवलेले आहे, माझ्यामुळे हे झाले अशी भावना नष्ट होते. कारण कर्ता आणि करविता हे स्वामीच आहेत ही भावना मनामध्ये दृढ होते आणि आपल्यातली नम्रता वाढते. स्वामींना असाच विनयशील भक्त प्रिय आहे. स्वामींना त्यांच्या भक्तांमधील नम्रता हा गुण प्रिय आहे. त्यामुळे नेहमी स्वामींनी आपल्यासोबत राहावे यासाठी सदैव स्वामी कृपेची जाणीव ठेवावी आणि स्वामींचे आभार मानत राहावे. जर तुम्ही काही काम करत असाल, नव्याने कशाची सुरुवात करायची असेल, तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल, निर्णय घ्यायचा असेल, काय करू कळत नसेल तर स्वामींना विनंती करावी. स्वामींना सांगावे की स्वामी तुम्ही माझ्या मदतीला या, मला हा निर्णय घेण्यास मदत करा. अमुक गोष्टीची मला माहिती नाही, त्यामुळे तुम्हीच यातून मार्ग काढून द्या, माझी मदत करा. आणि खरोखरच स्वामी मदतीला येतात. स्वामी आपले काम यशस्वी करून देतात. पण महाराजांवर आपला तेवढा दृढ विश्वासही हवा. आणि आपले काम यशस्वीरित्या पार पडले की स्वामी महाराजांना धन्यवाद म्हणण्यास विसरू नका. याने आपण स्वामीचरणी एकनिष्ठ राहतो, कृतज्ञ होऊ लागतो. महाराजांचे त्यांच्या भक्ताच्या प्रत्येक कृतीवर, प्रत्येक कर्मावर बारीक लक्ष असते. त्यामुळे महाराज जर सोबत असतील, महाराजांची जर साथ मिळाली तर आपल्या हातून नेहमी सत्कर्मच घडतील. त्यामुळे सदैव स्वामी आपल्यासोबत राहावे असे वाटत असेल तर आपले कर्म आणि आपले आचरणही नेहमी चांगले ठेवावे. जेव्हा पण आपल्या हातून एखादी चूक झाली, अपराध घडला तर स्वामींना शरण जावे. स्वामींना सांगावे की स्वामी माझ्याकडून अशी अशी चूक घडली आहे आणि मला माझ्या अपराधाचा पश्चाताप होतो आहे, त्यामुळे मला माफ करा. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. माझ्या हातून अशी चूक परत घडू नये अशी चांगली बुद्धी मला द्या. आणि हे फक्त स्वामींना बोलण्यासाठी नाही तर आपल्यालाही अंतःकरणापासून आपल्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. अशा प्रकारे जर स्वामींना मनापासून प्रार्थना केली तर स्वामी आपल्याला नक्की क्षमा करतील, आपल्याला एक संधीही देतील. पण आपणही त्याच चुका परत होणार नाही याचीही काळजी घ्यावी. जर आपण आपल्या चुकांचा प्रामाणिकपणे स्वीकार केला आणि त्याबद्दल स्वामींना माफी मागितली, त्यांना शरण गेलो तर स्वामी त्यांना शरण आलेल्या प्रत्येक भक्ताचा योगक्षेम स्वतः चालवतात. त्यामुळे स्वामी नेहमी आपल्यासोबत राहावे असे वाटत असेल तर स्वामींसमोर शरणागती पत्करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे दिवसभरातील केलेल्या चुकांची माफी मागावी. अशी रोज प्रार्थना केल्यामुळे हळूहळू आपल्या चुकाही कमी होत जातात. स्वामी नाव घेत घेतच झोपी जावे. याने झोपही शांत लागेल. फक्त आपल्या अडचणी मांडण्यासाठी नाही तर असेही अधूनमधून स्वामींजवळ बसावे, बोलावे. कारण स्वामींसारखा सच्चा सोबती दुसरा कोणीही नाही. या काही गोष्टी आपण केल्या तर स्वामी नक्कीच आपल्यासोबत राहतील. नेहमी स्वामींप्रती कृतज्ञ राहा. स्वतःविषयी सकारात्मक राहा. आहे त्यामध्ये समाधानी राहा. स्वामींकडे हे नाही ते नाही असे रडगाणे गाऊ नका. स्वामींना ही अशी व्यक्ती आवडत नाही. जीवनामध्ये मित्रमैत्रिणी, नातेवाईक इत्यादी लोकांच्या संपर्कात राहा किंवा राहू नका, पण स्वामींच्या नेहमीच संपर्कात राहा. कारण स्वामीच आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला कलाटणी देऊ शकतात. तारक मंत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण ओवी आहे, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. म्हणजे स्वामींनी एकदा का तुमचा हात पकडला तर तुम्हाला ते कधीच एकटे सोडत नाहीत. थोडक्यात काय तर तुम्ही स्वामींचे चिंतन करा, स्वामी तुमची चिंता करतील आणि कायम सोबत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी कायम आपल्यासोबत राहावे यासाठी आपण काय केले पाहिजे हे बघितले.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही वाटत असेल की स्वामी सदैव तुमच्याबरोबर राहावेत यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आजपासूनच करण्यास सुरुवात करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन नेहमी लक्षात ठेवा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.